महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ या ग्रंथाचा पुढील भाग ज्वारी खरेदी. ज्वारीचे भाव कोसळले तेव्हा शेतकऱ्याचे आधार बनले वसंतराव नाईक. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसलेल्या या मुख्यमंत्र्याला स्पष्ट जाणवले की आता सरकारने ज्वारीला भाव देऊन ज्वारी खरेदी केल्याशिवाय शेतकऱ्याला आधार मिळणार नाही. ही ज्वारी कशी खरेदी करायची? सरकारने व्यापारी व्हायचे का? ज्वारी कोणी साठवायची? वितरण कसे करायचे? असे अनंत प्रश्न होते. त्यावर मात करून ज्वारी खरेदी योजनेचा निर्णय वसंतराव नाईक यांनी घेतला. ऑक्टोबर 1964. वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाची सुरुवात मंत्रालयाचे दरवाजे शेतकऱ्याला उघडण्यापासून झाली आहे. पागोटेवाला शेतकरी मंत्रालयात अगदी निर्भयपणे वावरू लागला. मुख्यमंत्र्यांना सहजपणे भेटू लागला. शेतीच्या प्रश्नांची चर्चा होऊ लागली. ह्याची सुरुवात वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच झाली आहे. ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसले आणि चारही बाजूने संकटे उभी राहिली होती. अन्नधान्याचा तुटवडा, पावसाची कमतरता आज जाणवत नाही, पण त्यावेळेची जाणवणारी महागाई, राज्य कर्मचाऱ्यांचा संप, रस्त्यावरचे मोर्चे या सगळ्याचे संतुलन साधून वसंतराव नाईक यांनी आपले अग्रहक्क ठरवले. मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या सुरुवातीच्याच काळात वसंतराव नाईक यांच्या असे लक्षात आले की महाराष्ट्रात जी 2 प्रमुख पिके आहेत, एक म्हणजे ज्वारी आणि दुसरं कापूस, ती दोन्ही पिके संकटात आहेत. ज्वारीचे भाव तर 34 रुपये क्विंटल झाले, म्हणजे 34 पैसे किलो. शेतकऱ्याला आधारच राहिला नाही. भाव पाडून घ्यायला सुरुवात झाली. तेव्हा मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसलेल्या या मुख्यमंत्र्याला स्पष्ट जाणवले की आता सरकारने ज्वारीला भाव देऊन ज्वारी खरेदी केल्याशिवाय शेतकऱ्याला आधार मिळणार नाही. ही ज्वारी कशी खरेदी करायची? सरकारने व्यापारी व्हायचे का? ज्वारी कोणी साठवायची? वितरण कसे करायचे? असे अनंत प्रश्न होते. त्यावर सर्व बाजूने विचार करून नाईक साहेबांनी सरकारच्या ज्वारी खरेदी धोरणच जाहीर केले आणि 34 रुपये क्विंटलचा भाव एकदम 65 रुपये क्विंटल करून टाकला. शेतकऱ्याकडून सरकार ज्वारी खरेदी करेल म्हणून एकाधिकार ज्वारी खरेदी योजना लागू केली. जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत ज्वारी खरेदी सुरू झाली आणि स्वस्त धान्य दुकानातून या ज्वारीचे वाटप नुकसान सोसून सरकारने सुरू केले. त्याचवेळी संकरित ज्वारीचा प्रचार हाती घेऊन अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्याची मोहीम वसंतराव नाईक यांनी सुरू केली. जिथे जातील तिथे त्यांनी उत्पादन वाढवण्याचाच प्रचार सुरू केला. सरकार सर्वतोपरीने मदत करण्यास तयार आहे असे आश्वासन दिले आणि बघता बघता महाराष्ट्रातला अडचणीत सापडलेला ज्वारी उत्पादक शेतकरी सावरला आणि सलग 3 वर्षे ही ज्वारी खरेदीची योजना मुख्यमंत्र्यांनी यशस्वी करून दाखवली. जनतेसाठी स्वस्त दरात ज्वारी वाटप. ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मालाला योग्य किंमत देण्यात येणार असल्याने आणि ग्राहकांना योग्य किमतीतच ज्वारी मिळणार असल्याने महाराष्ट्र राज्यात मक्तेदारी पद्धतीने सहकारी संस्थांमार्फत ज्वारी खरेदी करण्याचा आयोजित कार्यक्रम ऐतिहासिक महत्त्वाचा होता. अशा पद्धतीने ज्वारी खरेदी करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानंतर अन्न आणि सहकार खात्याने याबाबतीत त्वरेने पावले उचललेली आहेत. महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटी आणि तिच्या संलग्न असलेल्या संस्थांकडून ज्वारी पिकवल्या जाणाऱ्या विभागातून ही ज्वारी खरेदी केली जाणार होती. मक्तेदारी पद्धत म्हणजे एखाद्या विशिष्ट मालाची सरकार अथवा सरकारने नेमलेल्या एखाद्या संस्थेमार्फतच खरेदी विक्री होय. देशातील अन्न परिस्थितीची जाणीव न ठेवता काही व्यापारी नफेखोरी करतात, हे सर्वश्रुतच आहे. अशा पद्धतीला आळा घातला जावा यासाठी सरकारने ही उपाययोजना केली असून
त्यामुळे ज्वारीचा व्यापार आता सर्वस्वी सरकारकडे आला. नफेखोरीस आळा. नफेखोरीची ही अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी राज्य सरकारने आणि भारत सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. पण मक्तेदारी पद्धतीने सरकारमार्फत धान्य खरेदी करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य अग्रेसर ठरले आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील लोकांचे मुख्य अन्न असलेली ज्वारी विक्रीसाठी बाजारात येईल. विक्रीस आलेली सर्व ज्वारी सरकार महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटीच्या वतीने खरेदी करील. त्यासाठी लागणारा पैसा सोसायटीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. अन्नधान्यास अतिशय कमी किंमत मिळत असल्याने शेतकरी ही धान्ये विकावयास फारसे राजी नसत. नगद किमती देणारी पिके घेण्याकडे त्यांचा अधिक कल आहे. महाराष्ट्र सरकारने मक्तेदारी ज्वारी खरेदी करण्याचा निर्णय घेण्याच्या अगोदर देखील ज्वारी आणि तांदूळ व नंतर गव्हाच्या खरेदीच्या किमती हंगामापूर्वी ठरवून देऊन या बाबतीत महत्त्वाचे पाऊल टाकले होते. आता मक्तेदारी पद्धतीने ज्वारी खरेदी करण्याच्या या नवीन धोरणामुळे अधिकाधिक जमीन धान्योत्पादनाच्या क्षेत्राखाली येऊ लागली. ज्वारीचा भाव. विक्रीस येणारी सर्व ज्वारी 65 रुपये क्विंटल या भावाने मार्केटिंग सोसायटी खरेदी करील आणि सरकारी यंत्रणा या खरेदीसाठी तिला सहाय्य करील. कोणीही व्यक्ती अथवा व्यापारी या ज्वारीची खरेदी अथवा विक्री करू शकणार नाही. तथापि ज्वारी पिकवणारा शेतकरी 35 किलोग्रॅमपर्यंत ज्वारी घरगुती उपयोगासाठी विकू शकेल. ज्वारी पिकवणाऱ्या विभागात ग्राहकांना ज्वारी 52-53 रुपये या भावाने मिळू शकेल व न पिकवणाऱ्या विभागात हाच दर 59-60 रुपये इतका राहील. 300हून अधिक केंद्रातून ज्वारी खरेदी केली जाईल आणि सरकारमान्य धान्य दुकानातूनच ही ज्वारी विकली जाईल. तसेच ही ज्वारी राखीव साठा म्हणून सुद्धा ठेवली जाणार आहे. पिके चांगली आहेत. 1965-66 आणि पाऊसही चांगला पडला आहे. आता शेतकऱ्यांनी आपल्याकडील जादा असलेली सर्व ज्वारी सरकारलाच विकावी असे प्रयत्न सर्वांनीच करायला हवे. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला तेव्हा समाजाच्या सर्व थरातील लोकांनी त्याचे स्वागत केले. वसंतराव नाईक यांनी त्यावेळी जाहीर केले की पंडित नेहरूंच्या जन्मदिनाच्या दुसऱ्या दिवशी आपण हा कार्यक्रम सुरू करीत आहोत. या योजनेच्या यशाने गरजू लोकांना योग्य भावात धान्य उपलब्ध होणार असल्याने ज्या लाखो लोकांसाठी पंडितजींनी आपले तनमन वाहिले त्यांची सेवा केल्यासारखे होणार आहे. 12 एप्रिल 1964 महाराष्ट्र शासनाच्या ज्वारी खरेदी योजनेला विक्रमी प्रतिसाद मिळाला. वसंतराव नाईक यांनी केलेल्या आवाहनानंतर 12 एप्रिल 1964 रोजी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे ज्वारीच्या 52,000 पोत्यांची खरेदी झाली. पोत्याच्या लागलेल्या थप्प्यांची पाहणी करत असताना गृहमंत्री बाळासाहेब देसाई, उपमंत्री राजाराम बापू पाटील, उपमंत्री दादासाहेब जगताप आणि सोलापूर जिल्ह्याचे कार्यकर्ते पेज नंबर 41 हा फोटो दिलेला आहे. ज्वारीच्या पोत्याचा काटा करताना स्वतः मुख्यमंत्री वसंतराव नाईक मागे उभे आहेत. अन्न पुरवठा मंत्री होमी तल्यार खान. हे पेज नंबर 40 हा फोटो आहे. पेज नंबर 42 अखेरची भेट. वसंतराव नाईक हे 5 डिसेंबर 1963 रोजी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच म्हणजे 27 मे 1964 रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुःखद निधन झाले. वसंतराव नाईक हे पंडितजीच्या समवेत असलेले शेवटचे छायाचित्र पेज नंबर 42 आपल्याला पाहायला मिळेल. सूर्यास्त झाला. हिम्मत न हारता काम करूया. प्रत्येक राष्ट्रावर कधी ना कधी असा वज्रघात होत असतो. आज भारतीय जनतेच्या संपूर्ण आयुष्यावर असाच वज्राघात झाल्याची भावना संपूर्ण देशात व्यक्त होत आहे. भारत मातेचा थोर सुपुत्र आज काळाच्या पडद्याआड गेला. आयुष्यातील
घरंदाज श्रीमंती भिरकावून देऊन त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी खादीचे कपडे अंगावर चढवून बापू समवेत स्वातंत्र्याच्या लढाईत स्वतःला झोकून दिले. ज्यांनी देशाच्या विकासाचा पाया घातला, एकाच वेळी भाकरा नानगल धरणाची निर्मिती करून त्याचवेळी उद्योगाच्या आघाडीवर जमशेदपूरच्या कारखान्यात लोखंडाची भट्टी पेटवली. शेती आणि उद्योग एकाच वेळी देशाच्या उभारणीचे काम करू शकतात हे त्यांनी कृतीने दाखवून दिले. अशा एका महापुरुषाचे दुःखद निधन सूर्यास्त झाल्यासारखे वाटणे स्वाभाविकच आहे. संपूर्ण देशाची भावना एक काळोख निर्माण झाल्यासारखी असली तरी याच काळोखातून एक प्रकाश निर्माण होऊन पुन्हा देशाला मोठे करण्याकरता आपल्या सर्वांनाच उभे राहायचे आहे. मृत्यूला पराभूत करण्यासाठी हे आव्हान आपल्याला स्वीकारायलाच हवे. पंडित जवाहरलाल नेहरू यांना हीच सर्वात मोठी आदरांजली असेल. हे वाक्य आहेत वसंतराव नाईक यांचे 27 मे 1964 रोजी. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी त्यावेळच्या महाराष्ट्राच्या राज्यपाल श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांनी नेहरूजींचा अस्थिकलश रक्षा विसर्जनासाठी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे सुपूर्द केला. गंगाघाट नाशिक येथे 30 मे 1964 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अस्थीचे विसर्जन स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी केले. त्यानंतर पैठण येथे 31 मे 1964 रोजी पैठण येथे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अस्थीचे विसर्जन केले आणि त्यांचे फोटो दिलेले आहेत पेज नंबर 44, पेज नंबर 45. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने टपाल खात्याने प्रकाशित केलेले छायाचित्राचे पहिले तिकीट मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सौ वत्सलाताई नाईक यांनी खरेदी केले. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या छायाचित्राचे अनावरण संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मुंबईतील विधानभवनात करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष विनायकराव पाटील आणि गृहमंत्री बाळासाहेब देसाई होते. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या स्मृतिदिनी म्हणजे 27 मे 1965 रोजी सचिवालयात पंडितजीच्या स्मृतिकलशाला गुलाबपुष्प अर्पण करताना वसंतराव नाईक. हा फोटो पेज नंबर 47 वर दिला आहे. जय जवान जय किसान. 1965चे पाकिस्तान विरोधातील युद्ध जिंकून आल्यानंतर मुंबईच्या शिवाजी पार्कवर पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री अशी विजयी मशाल घेऊन आले. दिलवर के लिए दिलदार है हम, दिलवर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम. आणि हा मशाल घेऊन लाल बहादूर शास्त्रींचा फोटो पेज नंबर 49 वर दिलेला आहे. पुणे येथे झालेल्या पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या अभिनंदन ठरावाच्या सभेमध्ये कुमारी निलिमा कुलकर्णी या छोट्या मुलीने तिला वाढदिवसाला मिळालेले 10 रुपये संरक्षण निधीसाठी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना दिले. तो क्षण. मुख्यमंत्र्याच्या डाव्या बाजूला आहेत केंद्रीय माजी मंत्री पुण्याचे वैभव काकासाहेब गाडगीळ. पवनार आश्रमात परमपूज्य विनोबाजींच्या समवेत पंतप्रधान शास्त्रीजी सोबत वसंतराव नाईक. त्यानंतर बाबा आमटे आजारी झाले तेव्हा मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक तातडीने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील बाबांच्या आश्रमात त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याकरता हजर झाले. नागपूरच्या सोनेगाव विमानतळावर पंतप्रधान शास्त्रीजींचे स्वागत करताना मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक. ही फोटो आहेत पेज नंबर 50 आणि 51 वर. नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवरील सभेत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना ग्रंथ भेट देत असताना वसंतराव नाईक. कस्तुरचंद पार्कवर वसंतराव नाईक काय म्हणाले? नागपुर के कस्तूरचंद पार्क में प्रधानमंत्री श्री लाल बहादुर शास्त्री के सम्मान में हुई आम सभा में
महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक का प्रास्ताविक। श्रद्धेय शास्त्री जी, नगर कांग्रेस कमेटी के अध्यक्ष, भाइयों और बहनों, मैं संक्षिप्त में हमारे नेता का आप सभी की ओर से यहाँ स्वागत कर रहा हूँ। महाराष्ट्र की जो समस्याएं हैं वो हमारे नेता को मालूम है। महाराष्ट्र के प्रति उनकी हमेशा सहानुभूति रही है और भविष्य में वह रहने वाली है, यह हमारा विश्वास है। जैसा कि नगर कांग्रेस कमेटी के अध्यक्ष श्री भोला सिंह नायक साहब ने अभी बतलाया, आजकल अनाज की समस्या है। केवल नागपुर शहर में ही नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र में है और शास्त्री जी को उसकी जानकारी है। मैं आपसे यह कहना चाहता हूँ कि गए महीने में 80,000 टन अनाज मिला था, किंतु हमारे नेता के कहने से इस महीने में 1,67,000 टन अनाज मिला और इसी तरीके से हम उनकी मेहरबानी हमेशा रहेगी, यह हमारा विश्वास है। कृषि उत्पादन बढ़ाने के लिए सिंचाई की आवश्यकता। महाराष्ट्र केवल बम्बई, नागपुर और पुणे जैसे शहरों को देखने से नहीं पहचाना जा सकता। महाराष्ट्र की आम जनता गरीब और पिछड़ी हुई है। यहाँ जो काश्तकार है वे श्रम जरूर करते हैं, लेकिन सिंचाई की व्यवस्था नहीं होने की वजह से उनको अपने श्रम का पूरा फल नहीं मिल सकता। दूसरी चीज़ यह है कि महाराष्ट्र में सहकार के जरिए कुछ कारखाने हम लोगों के लिए खड़े किए हैं। हमारे नेता को मालूम है कि हमारे यहाँ 21 सहकारी शक्कर कारखाने हैं और उनमें से हर एक कारखाना कम से कम 1.25 करोड़ रुपयों की लागत से बना है और वे सब हमारे देहाती लोग और जो गन्ना बोते और पैदा करते हैं वे चलाते हैं। इस तरह के और 21 कोऑपरेटिव कारखानों की हमने मांग की है और मैं समझता हूँ कि इस काम में आपकी हमें ज़रूर मदद मिलेगी। ऐसा ही जो सूत गिरनी का सवाल है, स्पिनिंग मिल का सवाल है, इसके बारे में मैं बतलाना चाहता हूँ कि महाराष्ट्र में केवल 1-1.5 साल के अंदर 22 सहकारी सोसाइटीज़ स्पिनिंग मिल के लिए रजिस्टर हो गई है और बहुतों का काम चल रहा है। हो सकता है कि शायद और ज़्यादा तादाद में उनकी मांग हो। हमारा किसान जो कपास उत्पादक है उसी को ही सहकारी सूत गिरनी के माध्यम से प्रक्रिया करने के बाद उसका फल मिलना चाहिए। इसीलिए कृषि उत्पादक ही कारखानदार बने और उसमें से धन दौलत बढ़े और इस प्रकार हमारी गरीबी दूर हो। यह जो तत्व हमने अपनाया है उसी तत्वों को लेकर महाराष्ट्र अपनी शक्ति के अनुसार आगे बढ़ने की कोशिश कर रहा है। हमारे महाराष्ट्र की जो कठिनाइयाँ और दिक्कतें हैं उनको अनेक बार हमने बतलाया है। उनका नाम निर्देश करना भी मैं इस समय मुनासिब नहीं समझता हूँ। यदि हमारे नेता चाहे तो वे उन समस्याओं का अपने भाषण में जिक्र करेंगे। अगर उन्होंने ऐसा कोई जिक्र नहीं किया तो हमें मालूम है कि उनके आशीर्वाद और शुभेच्छा हमारे साथ है। नागपूरच्या सभेसाठी दिल्लीहून पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे सोनेगाव विमानतळावर आले तेव्हा शास्त्रीजींच्या स्वागतासाठी वसंतराव नाईक थेट विमानापर्यंत गेले। त्यावेळचे एक दुर्मिळ छायाचित्र 45 वर्षापूर्वीचे, पेज नंबर 54, निर्धाराची पावले। लालबहादूर शास्त्री ठामपणे उभे राहिले वसंतराव नाईक यांच्या सोबत। पंतप्रधान शास्त्रीच्या नागपूर भेटीतील त्यांची राजभवनावरील पत्रकार परिषद आणि त्यानंतर सायंकाळी कस्तुरचंद पार्कवर झालेली जाहीर सभा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या दृष्टीने फारच महत्त्वाची ठरली। केंद्रीय कृषी व अन्नमंत्री असलेले डॉक्टर सी सुब्रमण्यम आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यातील महाराष्ट्राच्या एकाधिकार ज्वारी खरेदीच्या योजनेबाबत जाहीर झालेला वाद व त्याचे मतभेद सर्वांच्या स्मरणात होते। त्यावेळी राज्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर
अन्नधान्याची तूट होती. धान्य पुरवठ्यासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडे सतत मागणी करावी लागे. महाराष्ट्राच्या बिकट अन्नधान्य परिस्थितीचा प्रश्न पंतप्रधान शास्त्रीच्या राजभवनातील पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. नागपूरचे त्यावेळचे नवभारतचे प्रतिनिधी श्री सत्यनारायण शर्मा यांनी पंतप्रधानांना एक अत्यंत खोचक प्रश्न विचारला. केंद्रीय कृषी मंत्री सी सुब्रमण्यम और मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यातील महाराष्ट्राच्या एकाधिकार ज्वारी खरेदीच्या धोरणाबाबत जाहीर मतभेद आहेत. या प्रकरणात या दोघांपैकी आपण कोणाच्या बाजूने आहात, असा थेट प्रश्न शास्त्रींना त्या पत्रकाराने विचारला. महाराष्ट्रातील अन्नधान्याची तूट लक्षात घेता मुख्यमंत्री नाईकांनी अधिक गव्हाचा कोटा राज्याकरता मागितला आहे. याबाबत आपण काय भूमिका घेणार? यावर शास्त्रीजी म्हणाले, या दोघातील मतभेदाबाबत मत व्यक्त करण्याचे मला कारण नाही, परंतु राज्याला केंद्राकडून होणाऱ्या धान्य पुरवठ्याबाबत केंद्राचे धोरण सहानुभूतीचेच राहील. त्यानंतर रात्री कस्तुरचंद पार्कमधील सभेत शास्त्रीजींनी महाराष्ट्राला केंद्राकडून अपेक्षित असलेल्या अधिक धान्य पुरवठ्याबाबत महाराष्ट्राला स्पष्ट आश्वासन दिले. मुख्यमंत्री नाईकांनी राज्याकरिता केंद्राकडून अधिक गहू मागितला आहे, याचा उल्लेख करून शास्त्रीजी म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जनतेची अडचण केंद्र सरकारला सांगितली आहे. जनतेची गरज लक्षात घेता महाराष्ट्राला निश्चित अधिक गहू केंद्र सरकार देईल. सुरुवातीला नागपूरच्या अल्पकालीन भेटीवर आलेल्या शास्त्रीजींना महाराष्ट्रातील ग्रामीण भाग पाहण्याची व तेथील लोकांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. शास्त्रीजींचे एकूणच विचार व त्यांचे व्यक्तित्व याला निश्चितच हे सुसंगत होते. प्रकृतीने अतिशय कृश असलेल्या पंतप्रधान शास्त्रीजींचा पेहराव अत्यंत साधा होता. डोक्यावरील त्यांची पांढरी टोपी, झब्बा आणि धोतर अशा अगदी साध्या राहणीतील त्यांची प्रतिमा जनमानसात ठसलेली होती. वसंतराव नाईकांनी शास्त्रीजींची नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला भेट देण्याची इच्छा तातडीने पूर्ण केली. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी दिल्ली येथील दुसऱ्या दिवशीच्या त्यांच्या कार्यक्रमाची माहिती घेऊन पंतप्रधान शास्त्रीजींचा नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्याचा दौरा आयोजित केला. या भेटीत वसंतराव नाईकांना पंतप्रधान शास्त्री समवेत मिळालेल्या अधिक सान्निध्याचा उपयोग करून महाराष्ट्राच्या अडचणी सोडविण्यात वसंतराव नाईकांना बरेच यश मिळवले. नागपूर येथील जाहीर सभेत वसंतराव नाईकांनी जादा अन्नधान्य देण्याबाबत केंद्राकडे जी मागणी केली होती त्याबाबत शास्त्रीजींनी स्पष्ट सहानुभूती व आस्था दाखविली. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईकांचे राजकीय वजन वाढविण्यातही या दौऱ्याचा निश्चित योग्य परिणाम झाला. पवनार येथील आश्रमात आचार्य विनोबा भावे समवेत नामदार वसंतराव नाईक यांचे मनमोकळे चिंतन असा एक फोटो पेज नंबर 56 आपल्याला पाहावयास मिळेल. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या आकस्मिक झालेल्या दुःखद निधनानंतर त्यांचा अस्थिकलश मुंबईच्या राजभवनावर आणून राज्यपाल डॉक्टर चेरियन यांनी हा अस्थिकलश राज्याचे मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक यांच्याकडे सोपविला. सोबत आहेत गृहमंत्री नामदार बाळासाहेब देसाई आणि हा फोटो आहे पेज नंबर 57 यापुढील महानायकचा भाग. आळंदीच्या मंदिरात विठुनामाचा गजर, मराठी असे आमुची मायबोली, ती आजपासून राजभाषा असे. 1 मे 1966 महाराष्ट्र शासनाची राजभाषा मराठी असल्याची घोषणा त्यावेळी वसंतराव नाईक यांनी केली. हाच भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया. धन्यवाद.